आज अपन नाइट आउट करने वाले हैं। घूमना है अदर स्टेट में आके पौंडीचेरी। आड़ो भाई के साथ में घूमने गए आप। पौंडीचेरी में आके घूमेंगे अपन। आप देख सकते हो ओहो ब्रिज पे अपन अभी पौंडीचेरी ब्रिज। भाई आज मजे करेंगे अपन। चलो अभी 12:30 बजे आज रात भर घूमेंगे, देखेंगे यहाँ पे कहाँ पे अच्छा खाने को मिलता। खाएंगे पियेंगे नहीं, सिर्फ अबे सालो शर्म कर लो, शर्म। खाएंगे और घूमेंगे। स्ट्रीट फूड बहुत यहाँ पे जबरदस्त है, जगह जगह स्ट्रीट फूड है। पंच केक, फिश फ्राई, कुंड फिश। गर्दी से किधर कितनी है? क्या है रुका साहेबा, अभी मजा आएगा ना भिड़ो। कितने को है? 120, 130, 140, 120, 130, 150, 140. 240। चिकन खीमा बोंडा, चिकन खीमा अंडा बोना, एक बोना, प्रॉन भज्जी, चिकन लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप, फिश हाँ, फ्राई, तो ले लो। फिश फिंगर, क्रैब लॉलीपॉप, ये दे दो खाना की पार्सल। और क्या होना? ये दे दो, कितना प्लेट? 20 का आता नहीं ये कुछ, आपने जो बोला वो दे दो। ये 20 का दे दो, ये 2 पीस दे दो। और ये प्रॉन्स भजी कैसे है? 6 पीस। नहीं ये 2 ठीक है। ना बोना भाई दे और कुछ तो खाएंगे बाद में। और भाई बोना ना बोना चिकन बोंडा, ये फिश का कैसे है? बोंडा सामने पड़ता, सापड़ता नहीं बोना बोंडा तंजनी पड़ता। ये फिश कैसे है? 4 पीस 100. 4 पीस 100 रुपए। अच्छा है। हाँ, कितना देने का? क्या नाम है गाड़ी का? विक्रांत, विक्रम अभी भी चल रही है इधर। आपने इधर का बंद हो गया इसको ना? हाँ ना, विक्रम गाड़ी। सीएनजी का मार्केट। देख ये नवी गाड़ी है, इसके साथ में जूनी गाड़ी भी है। एरोप्लेन में भाई, एरोप्लेन के जैसे क्यों लग रही है गाड़ी मेरे को? चल वाईन लवर, वाईन्स खूप स्वस्त भेटतात इथं. ये तो लेटेस्ट न्यूज है. पोलिसांचे बॅरिगेड लागलेले आहेत इकडं, त्याच्यामुळे आपल्याला रस्ता बदली करायला लागन, दुसऱ्या रस्त्याने जायला लागन. पकडतीन. आपल्याकडे लायसन वगैरे आहेत पण रात्री फिरायचं परमिशन नाही, त्याच्यामुळे आपण आता दुसऱ्या रस्त्याने जाऊ. मगर मेरे को अगर घूमना है ऐसा रैंडमली किधर भी घूमने का, अगर प्लान करके किधर जाने की कोशिश करेगा ना, नहीं जा सकता। ये बात ध्यान में रखे। इतना बढ़िया बंदा मिला है तो कैसे के छोड़ू देखो। एंजॉय करने का लाइफ में क्या नहीं रखेला। देख मैं देखो बोलता, कल को अपने बीवी बच्चे रहेंगे, तेरी शादी हो जाएंगी, बच्चे होंगे, बच्चे बड़े हो जाएंगे बाबा। हाँ मैं बोल रहा, देखो बच्चे बड़े हो जाएंगे, वो उनकी लाइफ जिएंगे, वो उनके बच्चे पैदा करेंगे, वो उनके बच्चे को संभालेंगे। अपना कुछ नहीं रहता, इसके लिए जब टाइम मिलेगा तब एंजॉय करके लेने का। आप कहाँ थे ज्ञानी बाबा? घूमने का, खाने का, फिरने का कुछ नहीं रखा है। कल को मर जाएगा। मेरा दोस्त था दीपक घुमरे, बहुत अच्छा था, हमारे साथ में उठने का बैठने का। चेन्नई भी आए थे हम लोग एक बार, गुजर गया वो, खत्म हो गई उसकी कहानी, खत्म हो गई। क्या कर सकते हैं। बहुत अच्छा दोस्त था मेरा, एकदम नजदीक का दोस्त था। किधर जाने के, हम साथ में जाने के, उठने के, बैठने के, साथ में रहने के, बहुत मजा करने के, हंसी मजाक एक साथ में रहने के। क्या हो गया उसका? एक दिन आया, क्या बोल सकते हो तू? कैसे बात होती सेटिंग अभी तक। हाँ भरा, बहुत अच्छा लड़का था रे, सबको माँ बहन बोल के चलने का। एक ऐसा लड़का था जो अगर तू उसके पीछे, तेरे पीछे अगर तू कुछ काम कर रहा है, अगर तू बिजी है, तो तू तेरे माँ को, बहन को, कोई भी रहने तेरी लेडीज को उसके साथ में भेज सकता कि हाँ बाबा जा मेरे घर पे, और जाके नहीं मेरे घर पे ये काम है होकर। आज के जमाने में किसी पे भरोसा नहीं रख सकते अपन। और वो बंदा ऐसा था ना, ऐसा नहीं कि वो आज ये दुनिया में नहीं है इसके लिए बोल रहा, और वो बंदा अलग बंदा था। और हाँ, और कैसा रहता, जो अच्छा रहता ना वो भगवान को, हाँ
आम्ही सर्वांना तोची आवडे देवाला. वैसा सीन है. वो सबके दिल में राज करता था, इसके लिए भगवान ने उसको बोला भैया तेरी जगह वहां पे नहीं है, तू आ जा यहाँ पे. अपने को भी बहुत चांद लगा नहीं. पैसे से गरीब रहेगा वो, दिल से मगर बहुत आमिर था. अरे हाय आज ऐका ना बोलने का. अरे हाय ये जॉर्जच्या घरी अच्छा था. याद आते आता इसको जब उसको हॉटेल चिवत नव्हतं त्याला. नहीं, मैंने जब उसने मेरे को मिला था ना, ये बात मैं देखो कन्फेस करता. मेरे को बोला था ए झाडे मी जास्ती दिवस नाही, माझ्या बरोबर बोल, माझ्या बरोबर नाही का जेवण बिवण कर. मैं उसको बोला तुझ्यासारखे बेवडे रोज मारते. तो उसने मेरे को बोला जिस दिन मैं मरेगा ना तब मैं पहला भाग के तू आएगा, तू मेरे को उठाएगा और मेरे मैयत में सब में ज्यादा रोने वाला तू रहेगा. तो हुआ भी ऐसे ही. उसको ट्रेन ने उड़ाया, वो वहीं पे पड़ा था, आंख के ऊपर चद्दर डाली थी. मैं गया वहां पे, मैंने देखा उसको उठाया, मेरे रिक्शे में डाला, उसको ससुर लेके गया. उधर जो 25 लोग खड़े थे उनके साथ में झगड़ा करके उसको उठाया मैंने. और जब उसको चला रहे थे तब मैं ज्यादा रोने वाला लड़का मैं था वहां पे. फूट के रो रहा था. कहाँ से आंसू आ रहे थे पता नहीं थे मेरे को. बहुत आंसू आ रहे थे. बहुत रोया मैं, बहुत रोया. और याद भी आती है उसकी जब भी, तब रोता हूँ मैं, तब आंख में आंसू आते हैं मेरे. ठीक है, आप ये अपन एंजॉय करने आए वो देखेंगे अभी. मिस यू दीपक. अच्छा सुन ना. बोल. ठीक है एक काम कर थोड़ा सा टॉक. हाँ तो दोस्तों अभी रात में नाइट आउट को निकलकर हम आए हैं अभी अपने बीच पर फिर से. अभी क्या Destination is होता on है the वो left. अपन देखेंगे. अपन बीच पे जाके देखेंगे. चलो दिख रहा है कि सामने यहाँ से जाएंगे तो चुपके से बीच पे जा सकते हैं, क्योंकि यहाँ पे लोग हाँ ये गली है बीच हाँ की. उतर गाड़ी लगा था किधर तो भी चुपके में. चला मित्रांनो, आता आपण लपून छपून बीचवर जाऊया. दिवसा तर आपण सगळे जातो, आता आपण रात्रीचं जाऊया. इथून लपून जावं लागते, अंधार खूप आहे. बघू कसं वाटतं इथे. बापरे, दिसायलाच खूप डेंजर दिसते. आपण चाललेलो नाईट आउट करायला बीचवरती. हाँ आगे चलूँ. मैं आगे चलता तो पीछे चलूँ. कैसा लग रहा है. भूत वगैरेवर तुम्ही विश्वास ठेवता का मित्रांनो? ठेवत असतान तर चला माझ्यासोबत. आज तुम्हाला मी दाखवतो रात्री 12 वाजता काय असतं ते. पूर्ण सुमसाम ब्रिजवर चाललोय आपण. टांग 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 टांग. आवाज येतोय का? पूर्ण मोकळ्या ब्रिजवर चाललोय आपण. तुम्ही बघू शकता. मला तर आवाज येतोय, तुम्हाला येतोय का? बापरे. सुक 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 सुक. पानी देख इधर तक आ रहा है. ये देख भर गया. भरती आवटी बोलते वो छे के मित्रांनो पाणी. अजून तर भरपूर रात्र जायची आहे. बघू आपण. आहे का मित्रांनो कोणतं भूत वगैरे काय? मी तर विश्वास ठेवत नाही. तुम्ही ठेवत असतान तर सांगा मला. रात्री 12-1 वाजता आम्ही इथं बीचवर आलोय. मला तर वाटत नाही भूत वगैरे असतात. तुम्हाला वाटत असतील तर मला सांगा. लाट तो देखने को मिल रही, इधर 2 आदमी भी देखने को मिल रहे रात के टाइम में. उससे अच्छा अपना घर पे भागेला अच्छा है. चल, मेरे को लगा था भूत प्रेत नहीं रहते मगर साए तो दिख रहे मेरे को. एक नहीं 2 दिख रहे. तर अशा प्रकारे आपण इथून जायला पाहिजे मित्रांनो, कारण की इकडं
एक नाही 2 माणसं दिसायला लागलेत मला. माणसं आहे का बाई आहे मला नाही माहिती. त्याच्यामुळं आपण आता इथून जाऊया. भूतं मोबाईलमध्ये दिसतात कॅमेऱ्यामध्ये असं मी ऐकलं होतं. आज पहिल्यांदा दिसायला पण लागलेत. चला आता आपण इथून जाऊया घरी. मला दिसलं होतं भूत त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन आलो इथं. अरे 2 दिसत होते माहिती आहे का. काय माहिती कुठं होते. इथे तिथे 2 जण दिसत होते. एक नव्हता दिसत. भूत म्हणजे कॉमेडीचा विषय का खरंच कशाचा विषय. सिरियस विषय. मी यांना बी सांगितलंय की इकडं भूत दिसते ते. तर हे लोक इकडे येऊन मस्करी उडवायला लागले त्या भूताची. कुठे भूत दाखव म्हणायला लागले. बघा तुम्हाला दिसतंय का सांगा. क्या बोल रहा सुंदर. चल चल चल. टॉर्च मार अरे भूत की भावली थी तू लात क्यों मारा उसको. क्रिश का गाना सुनेगा. गिरीश का गाना हाँ सुना सुना. हाँ सुनेगा सुना. ले बेटा. हाँ चल चल. हाँ चल. तो बोलो ना बोलो क्या किया हाँ ना. बेटा आके दुनिया. हाँ चल. टॉस्टर लाओ. वो दारू पीने आए. छोड़ उनको छोड़. तू गाना बोल. अरे कुछ नहीं करते चल. क्रिश का गाना सुना रहा था. अच्छा उसको हाकल दिए. चल चल आलो आम्ही चल. ले बेटा आके दुनिया. दिख रहा हो जाता है इसमें यहाँ बार बार ही रोड पे आती नहीं आता आपल्याला फैमिली कंफ्यूज मत होना. आवर दिख रहा है. हाँ उसके ऊपर का लास्ट फ्लैट अपना है. हाँ हाँ ऐसा लगा मेरा मजाक. से दिख रहा ना. हाँ दिख रहा ना. इस पहले का बुर्ज खलीफा के जैसा बना है. अभी और एक आदमी को लेके आए आप 4 मंजिले सुबह के. हाँ अभी दूसरा 3 है दूसरा. हाँ अभी चाय पियेंगे और घर पे जाएंगे. क्या बोलता है अभी. बस हो गया ना. पहली बार जिंदगी में मैं आई तो से ऐसी बजरी है ते क्या हिमाचल प्रदेश में आले. त्याला मागाशी तेच बोललो की एवढी थंडी वाजते. तो जॅकेट घालून आलाय. मी पण जॅकेट घालायला पाहिजे होतं. लाकडं लावले तिकडे. लाकडं आईला एखाद्याने धडक मारले की जमलं. फैमिली हाँ जब कभी आपको एंजॉय करना होगा कभी घूमना होगा तो पाउचेरी पॉन्टी पाउंडीचेरी बाय बाय मित्रांनो. उद्या सकाळी भेटूया तुम्हाला आम्ही पॉन्डिचेरीच्या नवीन काहीतरी ब्लॉग मध्ये किंवा नवीन बाय गुड गुड नाईट. नवीन घरी जाऊया आपण आता. फैमिली. लव यू फॅमिली. हा चालतो. Seriously? तर नमस्कार मित्रांनो. आता आपण नाईट आऊट करून रात्री उशिरा आलो होतो आणि आता सकाळी 7-8 वाजले आहेत. आता आपण परत चाललो आहोत कारण की येताना आपल्याला भरपूर त्रास झाला होता. आपण ऑनलाईन तिकीट काढलं होतं ते कन्फर्म नव्हतं झालं. त्याच्यामुळं TCनी पण पकडलं होतं. फाईन मारलं होतं. जनरल तिकीट काढून चढलो होतो आपण. त्यांनी फाईन मारून आपल्याला इथे ॲडजस्ट करा म्हणून सांगितलं होतं. तर आता परत तसं नाही व्हावं ह्यासाठी आपण जाऊन आता तत्कालमध्ये तिकीट काढायचा प्रयत्न करू. विकासाचे अच्छा नाही खूप अच्छा लगा. बढिया. आमच्या रिसॉर्टच्या बाहेरच समुद्र आहे. तुम्ही पाहू शकता.
घरांचे स्ट्रक्चर खूप चांगले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. रायडिंग ॲज युजल, यंग पीपल्स राइडिंग खतरनाक करतात लोग. मेरे भी वीडियो निकालना जरा गाड़ी के ऊपर, जरा फेमस पहले होएगा ना तेरे साथ में. सिरियसली? अरे आवाज नहीं आया. वो यूट्यूब का ऐसा बोलना मांगता नहीं क्या, वो वाला बंदा किधर है वाला, उसको भी लो ना भाई, ऐसा बोलना मांगता. नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, नाहीतर आपण आतमध्ये घेऊन गेलो असतो, तुम्हाला दाखवलं असतं आतमधलं मंदिर. प्रयत्न करूया आतमध्ये जाण्याचा. त्यांनी सांगितले अलाउड नाही. हेंगे का सीसीटीव्ही अँड कॅमेरा. ओके ओके. बोर्ड बोर्ड बोर्ड. सीसीटीव्ही इन कॅमेरा नॉट अलाउड. चलो हिंगे का नो. मुलगी दिली त्यांनी मला घालायला, अलाउड नाही. अलाउड नाहीये. कॅमेरा अलाउड नाही सांगितलं त्यांनी, आणि आपल्याला प्रसाद पण दिलाय, पाहू शकता तुम्ही. लोक खरंच खूप चांगले आहेत इथले, बोलणं चालणं. एकतर व्हिडिओ अलाउड नाही आहे. मी हाफ पॅन्ट घालून आलो आहे, सकाळ सकाळ हाफ पॅन्ट घालून आलो आहे मी. तरी त्यांनी मला पहिलं एक लुंगी दिली त्यांच्याकडची. त्यांनी मला लुंगी दिली. लुंगी देऊन मला सांगितलं कॅमेरा बाहेर ठेवा तुम्ही, आणि तुम्ही टेम्पलला व्हिजिट करा. टेम्पलला व्हिजिट केल्यानंतर मी परत आलो, सर्व बघितलं. तुम्हाला पण दाखवायची खूप इच्छा होती, पण त्यांनी रिस्पेक्टफुली सांगितलं की अलाउड नाही आहे. तसं जिथं अलाउड नसतं तिकडं मला जास्त आवडतं आणखीन ती गोष्ट करायला. पण बिचाऱ्यांनी रिस्पेक्ट दिली मला. येईल मग ते मेले खाऊन बघ. त्यांनी रिस्पेक्ट दिलं मला, आणि खरंच खूप पोलाइटली बोलले. आतमध्ये गेले, मला त्यांनी सांगितलं की व्हिडिओ बाजूला ठेवा, तुम्ही व्हिजिट करा. हाफ पॅन्टवर अलाउड नाही. त्यांनी मला लुंगी पण दिली, मी लुंगी घातली, आणि मग जाऊन आतमध्ये पूर्ण टेम्पल व्हिजिट केलं. खूपच सुंदर असं टेम्पल आहे, आणि आर्किटेक्चर म्हणजे इथली जी कला आहे ती खूप छान आहे. आणि त्यांनी मूर्ती वगैरे आतमधल्या एकदम अशा आय थिंक पितळाच्या असतील किंवा सोन्याच्या असतील, पण ते खूप छान दिसत होते. आणि भव्य असे मोठे मूर्त्या पण आहेत, आणि छोटे पण मूर्ती आहेत. मध्ये अजून गणपती आहेत, पार्वती आहे. मेन म्हणजे त्यांचं तिरुपतीमध्ये कोणतं भगवान आहे, बालाजीची मूर्ती पण खूप होती. एक लाईट कोण नाही तर एक छोटंसं लाईट बाईट दाखवतो तुम्हाला. मार खायचो मी तुम्हाला दाखवायच्या अगोदर. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे काढू नका व्हिडिओ. चला थँक्यू. आपण बाहेर जाऊया आता. तर मित्रांनो, कसं वाटलं छोटासा विजिट आपल्या टेम्पलला? सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी अजून असे नवीन चांगले व्हिडिओ आणत राहू. अजून चांगले प्लेसला आपण विजिट करू. सबस्क्रायबर वाढायसाठी आपण पॉंडिचेरीला आलोय, तमिळनाडूला आलोय. अजून बीच वगैरे वर पण जाऊया आपण. सबस्क्राईब करा. पण जी त्यांचं बनवण्याची पद्धत आहे मूर्ती वगैरे ती खूप छान आहे. तिकीट काउंटरच बंद आहे. कुठं जायचं आता? आतमध्ये जाऊन एकदा बघू तिकीट भेटते का. आज तर पळायचीच बारी. भागो, तिकीट मिला कि नहीं मिला, टीसी आया, भागो.
पूर्ण ट्रेनमध्ये फिरायला लागतो. तिकीट काउंटर ओपन कब होगा? क्या है? क्या है? केक. एवढा मोठा ज्यूस का ग्लास, चाय का ग्लास, चाय चेस. हाँ, and the cherry Chennai style. दोन 3 ग्लास पिले तरी कमीच पडणार आहे. टी लवरसाठी भारी आहे. मित्रांनो इथं डोसा इडली वगैरे छान आहे, पण सकाळीच रात्री उशिरा झोपल्यामुळे नाईट आऊटमुळे आता काही खायची इच्छा होत नाही आहे. चहा पिलोय आपण. अण्णा रंड टी क्या बोला तूने? अँड वन मोर केक. हां सुट्ट्या आणायला गेलाय तर आपण केक खाऊ. फैन पाहिजे ना, फैन. इधर हमारा रिजर्वेशन रह रहा है, तुम्हारे फैन के चक्कर में. सरकारी काम गायब. हाँ? नाही भेटला. तत्कालमध्ये पण नाही आहे. आज पण पळापळी करायला लागेल. भागो TC आहे, भागो. विदाऊट तिकीट जाऊ आता आपण. प्रयत्न करू विदाऊट तिकीट. आजचं चॅलेंज आहे विदाऊट तिकीट ट्रॅव्हल करायचं पोंडिचेरी टू पुणे. क्या? चलो देखते चैलेंज पूरा कर पाते या ये लोग पकड़ के अपने को मारते. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? करेंगे कुछ तो भी. आज का चैलेंज है विदाउट तिकीट पोंडिचेरी टू पुणे. मित्रांनो ये आहे इथलं आणखीन एक मंदिर, श्री गोसिंगा बालसुब्रमण्य टेम्पल. गणपती साऊथ साईडला गणपतीचं असं रूप असतं, तुम्ही पाहू शकता. आणि हे खूपच छान अशी कलाकृती यांची इथं आहे. मी स्वतःला व्हिडिओ काढण्यापासून रोखू शकत नाही आहे. मला पण बघायचं आहे कशी मूर्ती आहेत. खूपच छान आहे. बालसुब्रमण्य. शेट ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.